अहो काय झालंय हो? गोव्याला जाऊन 1 आठवडा झाला, अजून एकही फोन नाही, एकही मेसेज नाही तुमचा. काय करत काय आहात तुम्ही तिकडे? इथे तर मी खूप बिझी आहे डार्लिंग. रोज मला मीटिंगचं सांगून इकडे तिकडे फिरवतात ही लोक. रोज रात्री 12 वाजता झोपतो मी. म्हणून तुला फोन करायला वेळच मिळत नाहीये. काय म्हटलं? वेळ नाही मिळत का? तुम्ही कुठे आहात, कोणासोबत फिरत आहात हे सगळं मला Instagram वरूनच कळतंय ना. आपल्या बायकोला एक फोन सुद्धा करायची इच्छा नाही होत ना तुमची. थांब थांब, इतकं का रागवतेस तू? आजपासून तुला रोज फोन करेल, ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. गोव्यावरून येताना माझ्यासाठी काहीतरी खूप स्पेशल असं घेऊन या. ठीक आहे, घेऊन येतो. तुझ्यासाठी स्पेशल गोवा घेऊन येतो मी. आता बिझी आहे मी, नंतर फोन करतो तुला. ठीक आहे, बाय. हा, बाय बाय. हे आ? कोण आहे तू? काय हवंय तुला? हाच प्रश्न किती लोक विचारणार आहेत मला. यावेळी येऊन तुमचं कपाट चेक करतोय याचा अर्थ काय आहे? मी कोण आहे तू ओळखू शकत नाहीस का? तुझ्या घरी चोरी करण्यासाठी आलेला चोर आहे मी. काय म्हटलं? चोर आहेस तू? थांब जरा, मी माझ्या नवऱ्यालाच बोलवते. तू तर खूप हुशार आहेस. तुझा नवरा तिथे गोव्यात खूप एन्जॉय करतोय. तुला असं वाटतंय की तो बाजूच्या रूम मध्ये आहे आणि तू त्याला बोलावू शकशील. तुझ्या नवऱ्याला बोलवशील? ये बोलाव, मी बघतो. अहो लवकर इकडे या. इकडे एक चोर आलेला आहे. याला सोडू नका तुम्ही. जरा बघ तर, कोणीच येणार नाही. मी तुला बोललोय ना, तुझा नवरा गोव्यात आहे. गोवामध्ये आहे हे सगळं तुला कसं माहिती सांग? तुझा नवरा खरं तर गोव्यात खूप एन्जॉय करतोय. त्यांनी फोटोज टाकलेत ना, इन्स्टावर स्टोरी सुद्धा टाकल्यात. तेच पाहिल्यानंतर तुझा नवरा घरी नाहीये ना हे कन्फर्म करून इथे आलोय. असं आहे का? हा, आमच्या घरचा ऍड्रेस तुला कसा काय माहिती? हो, ऍड्रेस का? तुझ्या घराच्या वास्तूच्या वेळी तुझ्या नवऱ्याने ते पूर्ण इन्व्हिटेशन सोशल मीडियावर टाकलं होतं. त्या इन्व्हिटेशन मध्ये तुझ्या घराचा ऍड्रेस होता. तेच पाहून मी आलोय. हा, हे खरं आहे का? आता तू तुझ्या गळ्यात जी चेन आहे ती बऱ्या बोलाने मला देशील की मीच तुझा मर्डर करून ती घेऊन जाऊ? सांग. नाही नाही, मला काही करू नका. तुला चेनच हवी आहे ना, मीच देते. हो, काढ. काय एवढ्यासाठी ऍक्टिंग करत बसलीस तू? दे ना. पुन्हा भेटूया. अरे देवा, या माणसाने तर इन्स्टावर फोटो टाकून मला फसवलंय. हॅलो. तू कशी आहेस? मी तर ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. लग्नाची परिस्थिती काय आहे? काकू काका कसे आहेत? अहो सगळे इकडे ठीक आहेत. तिकडे तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही सगळे ठीकच आहे. मला तुला काही विचारायचं आहे. तुला स्वयंपाक करता येतं का? अहो मला नाही येत. असं आहे का? मग तू लवकर स्वयंपाक करायला शिक ना, कारण मला रोज वेगवेगळं जेवायला खूप आवडतं. तू लवकर स्वयंपाक करायला शिक ना, तेव्हाच लग्नानंतर चांगला स्वयंपाक करू शकशील ना. तू वाईट नको वाटून घेऊ की मी असं बोलतोय. जितक्या लवकर होऊ शकेल तू शिकून घे ना. ठीक आहे हो, मी कुकिंग शिकून घेते. ठीक आहे. घरी तुला कोणी स्वयंपाक करायला शिकवलं नाही का? अहो नाही, आई बाबा दोघंही कामावर जातात ना, म्हणून शिकू शकले नाही मी. पण तुमच्यासाठी मी नक्की शिकेल. ठीक आहे ठीक आहे. लग्नाच्या आधी व्यवस्थित शिकून घे, ठीक आहे? शिकेल हो मी. मला एक काम आहे, मी नंतर थोड्या वेळाने फोन करतो. ओके, हो, बाय. बाय. हे तर कुकिंग शिकायला म्हणतायत. लग्नासाठी तर आता फक्त 1च महिना उरलाय. 1 महिन्यात मी कुकिंग कसं काय शिकेल? काहीच सुचत नाहीये मला आता. हे काय 15 दिवसात कुकिंग शिकवणार? ते पण फक्त 10,000त? 15 दिवसात कसे शिकवणार हे लोक? काही कळत नाहीये. चला त्यांनाच फोन करून विचारते मी. हॅलो. हॅलो, तुम्ही 15 दिवसात खरंच कुकिंग शिकवता का? हो, 15 दिवसात आम्ही कुकिंग शिकवू शकतो. तुमचा ऍड्रेस मला व्हॉट्सअपवर पाठवाल? डायरेक्टली मीच घरी येऊन तुम्हाला शिकवतो. ठीक आहे सर, मी आता तुम्हाला सेंड करते. जसं म्हटलंय तसं 15 दिवसात जर शिकवलं तर खूप बरं होऊन जाईल.
हा, कोण आहे? मॅडम, स्वयंपाक शिकण्यासाठी तुम्ही मला फोन केला होता ना ओ मॅडम? अच्छा, तुम्हीच आहात का? या ना, आत या ना. हं. मॅडम, हं? 5,000 मला ऍडव्हान्स म्हणून पाठवा मॅडम. या 15 दिवसातच तुमच्या घरी येऊन तुम्हाला स्वयंपाक मीच शिकवीन मॅडम. हा, ओके, 1 मिनिट. हं. गुगल पे की फोन पे? गुगल पे मॅडम. सेमच नंबर आहे मॅडम. हा, ओके. झालंय, एकदा चेक हं. करून घ्या. आलेत मॅडम. बरं, ठीक आहे मॅडम, सर. तुमचं किचन कुठे आहे सांगाल का? हो, नक्कीच, हं. या ना. आज आपल्या क्लासचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला हं. मी दूध कसं गरम करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. हा, ओके सर. आधी दुधाचं हे पात्र घेऊन असं स्टोव्हवर ठेवायचं. ठीक आहे ना? मिनिमम हे दूध आहे ना 10 मिनिटं तरी बॉईल व्हायला हवं. आणि एकदा हे बॉईल झालं तर समजा तुम्ही हे स्टोव्हवरून काढू शकता. त्यात ओके. थोडी कॉफी टाकून कोणालाही देऊ शकता तुम्ही. अजून एक गोष्ट आहे मॅडम, यासोबत तुम्हाला एक नवी टिप सांगू का? हो हो, सांगा ना. त्या टिपनी तुमच्या वैवाहिक आयुष्याला खूप मदत मिळेल. अच्छा, जर असं आहे? ते तुम्ही करू शकलात तर साहेब खूपच इम्प्रेस होतील. अच्छा, तर मग लवकर सांगा ना. या ना मॅडम, मी सांगतो तुम्हाला. हं. या, बसा ना, मी शिकवतो. हं. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार, बोला. खाली गेटवर टूलेटचा बोर्ड पाहिला मी. ओ अच्छा. रूम अवेलेबल आहे की नाही हे पाहायला आलो होतो. ओ, असं आहे का? रूम अवेलेबल आहे मॅडम की कोणाला किरायाने दिली आहे? हो हो, वरची रूम तर रिकामीच आहे. थांबा, मी जरा चाबी घेऊन येते. हो, ठीक आहे मॅडम. तुम्ही बॅचलरच आहात ना? हा, हो मॅडम, मी बॅचलरच आहे मॅडम. ओके, तुम्ही किती लोक राहणार आहात? आम्ही 3 लोक आहोत मॅडम. ओ अच्छा, 3 जण. मग तर काही प्रॉब्लेम नाहीये. वर सिंगल खोलीच आहे आणि अटॅच बाथरूम सुद्धा आहे. रूम मध्ये सगळे फर्निचर्स आहेत. रेंट 6,000. करंट बिलचं कार्ड देईल मी, तुम्ही पे करून घ्या. ओके मॅडम. मॅडम, ऍडव्हान्स किती लागेल मॅडम? 5 मंथचाच ऍडव्हान्स आहे. ओ, 5 महिन्यांचा द्यावा लागेल का? मॅडम, ऍडव्हान्स थोडा कमी करू शकाल का? तुम्ही आधी खोली तर बघून घ्या ना, बाकी सगळं नंतर बोलता येईल. तुम्ही पुढे जा, मी येते. ओके मॅडम. हा. हीच रूम आहे ती जी भाड्याने द्यायची आहे. या रूम मध्ये सगळे फर्निचर्स पण आहे, अटॅच बाथरूम पण आहे. तुमच्या आवश्यकतेच्या सगळ्या गोष्टी इथेच आहे. ऍक्च्युली 2च लोकांना द्यायचं होतं, पण तुम्ही पण 3च आहात ना, एकच व्यक्ती एक्स्ट्रा होतोय, तर मग काहीच हरकत नाहीये तसं. आम्ही विचार केला की खूप चालेल. धन्यवाद मॅडम. ठीक आहे. हे दार तू आता का लावलंय? तसं काहीच नाही मॅडम. काय काय नाही? असंच बंद केलं. असंच का दार बंद करतोय? सांग. कुठलीही गोष्ट अशीच कशी होईल मॅडम? प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं. ठीक आहे, तू आधी दार उघड, मला खाली जायचंय. तुला रूम आवडलीये का? रूमची गोष्ट बाजूला ठेवा मॅडम. आधी तुमच्या गळ्यातली ती चेन आहे ना, ती काढून माझ्या हातात ठेवा मॅडम. हॅलो, डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? तुम्ही जर मला चेन दिली तर मी आरामात निघून जाईन, आणि जर नाही दिलीत तर इथे काही होऊ शकतं. हे ऐक, तू इथे तर खोली बघायला आला होता ना, पण हे आता असं काय बोलतोय तू? हो मॅडम, रूम बघण्यासाठी तर मी इथे आलो होतो, पण तुमच्या गळ्यातली ती चेन पाहिली ना, तर मनात चोरी करण्याची इच्छा जागृत झाली. हे बघ, तुझ्या या सगळ्या गोष्टी मला काही नीट वाटत नाहीये. काय चूक आहे काय बरोबर आहे ते महत्वाचं नाही मॅडम. जर तुम्ही तुमच्या गळ्यातली चेन मला दिलीत तर मी इथून आरामात निघून जाईन. नाहीतर जो माझ्याकडे चाकू आहे ना, मी स्वतः त्यांनी कापून घेऊन जाईन. अजून एक गोष्ट, एकदा तो बाहेर येतो ना, तर रक्त पाहिल्याशिवाय आत जात नाही. तर मग चाकू बाहेर काढू? ठीक आहे, मला काही करू नको. तुला चेनच हवी आहे ना, मीच देते ना काढून. लवकर काढ दे. त्यानंतर दागिने घेऊन मी इथून गेल्यानंतर जर तू पोलिसांना फोन लावलास, पुन्हा तुझ्या घरी येऊन तुझ्या घरी जितकं सोनं असेल सगळं घेऊन जाईन मी. कळलं की नाही? लक्षात ठेव. अरे देवा, एकुलती एक चेन होती, ती पण घेऊन गेला. आत ये. हो. ठीक आहे, रूम तर चांगली आहे. बापरे, तुला रूम आवडली की नाही?
खूप आवडलीये. हम्म. ते सगळं ठीक आहे सर, पण तुम्ही एकच रूम का बुक केली? 2 रूम बुक करायच्या होत्या ना? ते काय की आपण इथे ऑफिसच्या कामासाठी आलो आहोत ना. या रूमचं रेंट आहे ना, पर डे 3,000चं होत आहे. आपल्याला इथे 10 दिवस तरी राहावंच लागेल. 10 गुणिले 3,000 किती होतील? 30,000. तुला 30,000, मला 30,000. ते 60,000 ऑफिसला द्यावे लागतील. त्याच्याच बदल्यात आपण दोघं एकाच रूममध्ये राहिल्याने 30,000 जमा करू शकतो ना. म्हणूनच एकच रूम बुक केली मी. ओ, तुम्ही पण माझ्यासारखा विचार करताय? नाईस. मी पण येताना तोच विचार करत होती. पण ॲटलिस्ट 2 बेड तुम्ही मागवू शकता ना? आपण अजून एक बेड बुक केला असता तर रेंट अजून वाढलं असतं ना. आपण दोघं यातच ॲडजस्ट होऊन जाऊया ना. तू त्या बाजूला झोप, मी या बाजूला झोपतो. दोघांनाही प्रॉब्लेम नाही. ॲडजस्ट करूया ना. यासाठी इतका खर्च करणं वेस्टच आहे ना. मी आता 29 वर्षाची होणार आहे. माझं तर लग्न पण झालं नाहीये. आजपर्यंत मी कुठल्याच मुलासोबत रूम शेअर केलेली नाहीये. आताच तुमच्यासोबत पहिल्यांदा. पण ठीक आहे. मी मुलींसोबत कधीच काही शेअर नाही केलं. माझ्यासाठी हे फर्स्ट टाइम असतं रे. ऐक, आपण दोघं प्रत्येक गोष्टीचा सारखाच विचार करतो ना. दोघांचं माइंडसेटही एकसारखंच आहे. आपण दोघं लग्न करायचं का? अरे हो, तुमचं म्हणणंही बरोबर आहे. आपल्या दोघांचं माइंडसेट एकसारखंच तर आहे. मग आपण दोघंही लग्न करूया. आपल्या लग्नाबद्दल मी माझ्या घरी बोलतो. ठीक आहे हो, मी पण माझ्या घरच्या लोकांशी बोलून बघते. आपल्या दोघांच्या बोलण्यात वेळेचं भानच नाही राहिलं. आपल्याला अरे लगेच हो. मीटिंगला जायचंय. आधी मी जाऊन फ्रेश होऊन येतो. ओके. त्यानंतर तू फ्रेश हो. दोघं मिळूनच ऑफिसला जाऊया. हां, ओके. आज लंच आहे ना, माझ्याकडून तुला एक ट्रीट असणार आहे. ओके. अच्छा, मी आता फ्रेश होऊन येऊ का? हो. झोपलीस का? नाही तर. नाही, काही नाही. लग्नानंतर आपण दोघं एकाच बेडवर झोपू ना. मग आता कशाला आपण दूर दूर झोपायचं? सोबतच झोपूया ना. मी पण तोच विचार करत होती. ये.